मनोज जरांगे पाटील यांच्यावर आंदोलनाची वेळ येणार नाही. जरांगे यांना सविस्तर अहवाल पाठवणार असल्याचं राधाकृष्ण विखेंनी म्हटलंय. अहवाल पाठवल्यानंतर जरांगे पाटलांचं समाधान होईल असा देखील विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे. 29 ऑगस्टला शेवटचं निर्णायक आंदोलन करणार असल्याची घोषणा जरांगेंनी केलेली आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाशी संबंधित मान्य मनोज जरांगे पाटील यांनी 2 दिवसापूर्वी सरकारने जर आमच्या मागण्या मान्य केल्या नाही पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिलेला आहे. तर मी आता खात्री देऊ इच्छितो की सरकारने वेळोवेळी केलेल्या कारवाईमुळे तसे आंदोलन करण्याची त्यांच्यावर काही वेळ येणार नाही. कारण जर संपूर्ण आरक्षणाचा जर आपण आरक्षणाची वाटचाल पाहिली तर पहिल्यांदा 2014 मध्ये नंतर त्यावेळी मुख्यमंत्री असताना माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी त्या संदर्भात मागास आयोगाची स्थापना करून त्या संदर्भात आरक्षण देण्याचा निर्णय केला. आम्ही आज अहवाल पाठवतोय सगळ्या आंदोलनाबद्दलचा. त्यांना वेळोवेळी माहिती दिलेली आहे, परंतु विस्तृत अहवाल पाठवतोय. त्याच्यामध्ये जे काही कार्यवाही सुरू आहे ते कधीपर्यंत आम्ही पूर्ण करतोय त्याच्या आम्ही टाइमलाईन त्यांना देतो. मला वाटतं त्याचं समाधान होईल आणि मी सुद्धा आमचा अहवाल गेल्यानंतर तर मी भेटणार.